तर तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यावसायिक सुद्धा अडचणीमध्ये सापडलेले आहेत। तापमान वाढीचा परिणाम हा कोंबड्यांवर होतोय। कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मृत्यू होतोय आणि त्याचा फटका हा पोल्ट्री व्यावसायिकांना बसलेला आहे। अंड्याचा व्यवसाय 7 ते 8 ते 9 वर्षापासून करत असताना आजपर्यंत असे कधीही दिवस अनुभवले नाही। सगळ्यात जास्त तापमान, त्याचप्रमाणे उन्हाळा इतका कडक असल्या कारणाने पाण्याची कमतरता आणि ज्या अंड्याला भाव ₹6 ₹7 भेटत होता हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये, त्या अंड्याला भाव ₹3.50 ₹60 भेटतोय। एका अंड्याचं उत्पन्न करण्यासाठी ₹4 ते ₹70 लागतात। सध्या एका अंड्यामागे ₹2 लॉस खात असताना साधारणतः 5,000 अंड्यामागे 9 ते 10 हजार रुपये पर डे ला लॉस येतोय। आम्ही 4 ते 5 वर्षापासून पोल्ट्री फार्म चालवतोय। प्रत्येक वर्षी 4-4.5 हजार पक्षी राहत आहे। यावर्षी तापमानामुळे ते 2 ते 2.5 हजार पक्षी मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्यात दुसरं पाणी कमी, पाण्यामुळे पण त्याचा परिणाम होऊ राहिला। ते जे राहिलेले पक्षी ते पण आम्हाला विकावं लागले। मागणी हीच आहे का शासनाकडे, का त्यांनी जसे शेतीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाते, तसेच पोल्ट्री धारकांना पण पंचनामे करून त्यांचे नुकसान देण्यात यावे।